सो पहिला मुद्दा आपल्या डिस्कशनचा आहे ते म्हणजे मग नवीन अभ्यासक्रम बदल काय झालेला आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे, त्याचं रिपिटेशन मी करत बसणार नाही. पण नवीन अभ्यासक्रम मध्ये तुम्हाला काय करावं लागतंय, डिटेल्ड आन्सर रायटिंग करावं लागतंय, राईट. आणि हे डिटेल्ड आन्सर रायटिंग करत असताना तुमच्याकडे डेटा पाहिजे, तुमच्याकडे एक्झाम्पल पाहिजे. कशासाठी? सबस्टेन्शिएट युअर पॉइंट, तुमचा पॉइंट अधिक प्रभावीपणे सांगण्यासाठी तुमच्याकडे डेटा किंवा एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहिजे, राईट. सो ते आहे. त्याचबरोबर निबंधासारखा विषय आहे, राईट. म्हणजे पुढचा मुद्दा तोच आहे की या काय म्हणतात त्याला, नवीन डायमेन्शनची गरज काय आहे, तर डिटेल्ड आन्सर रायटिंग तुम्हाला करायचं आहे, निबंध लेखन त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे, राईट. आणि मग निबंध लेखनामध्ये जवळपास 1000-1200 शब्द जर एखाद्या विषयावरती लिहायचे म्हटलं तर ते एवढं सोपा टास्क आहे का? नाही. तर 150 शब्द लिहिणं हाच किती अवघड टास्क वाटतोय, बरोबर. आणि त्याच्या साधारणतः 10 पट त्या ठिकाणी मुद्दे लिहायचे किंवा शब्द त्या ठिकाणी लिहायचे म्हटल्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळे आस्पेक्ट, वेगवेगळे अँगल पाहिजे, क्रिटिकल ॲनालिसिसचा एक व्ह्यू तुमचा तयार झाला पाहिजे. एखादी घडणारी घटना आहे तर त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जो आहे तर तो कसा आहे, तर तो बॅलन्स्ड आहे का, तो न्यूट्रल आहे का, तो सेक्युलर त्या ठिकाणी आहे का. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या एका बाजूचे मुद्दे, दुसऱ्या बाजूचे मुद्दे हे सारासार विचार करून त्या मुद्द्यांचा विचार केल्याशिवाय आपला व्ह्यू पॉइंट त्या ठिकाणी तयार होणार नाही, राईट. आणि तुम्ही UPSCच्या पण पेपर्समध्ये बघितलेलं असेल तर डायरेक्टली करंट अफेअर रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजे प्रत्येक विषयामध्ये विचारले जातात. आपण त्या विषयांकडे वळूयातच. मग पहिल्यांदा एक मुद्दा समजून घेऊयात, स्टॅटिक जनरल स्टडीज आणि डायनॅमिक जनरल स्टडीज. मी जनरल स्टडीजला अंडरलाईन केलेली नाहीये, मी फक्त 2 मुद्द्यांवरती फोकस केलाय, एक म्हणजे स्टॅटिक, दुसरं म्हणजे डायनॅमिक. स्टॅटिक म्हणजे काय, तर जे स्थिर आहे, बरोबर, ज्याच्यात बदल होत नाही किंवा न बदलणारे अशा स्वरूपाचं आपण म्हणूयात, राईट. आणि डायनॅमिक म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये बदल होतोय, जे कंटिन्युअसली चेंजिंग आहे. आपण काय म्हणतो, करंट अफेअर्स खूप डायनॅमिक त्या ठिकाणी आहेत. मग आपला प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये स्टॅटिक आणि डायनॅमिक गोष्टी असू शकतात, राईट. फॉर एक्झाम्पल आपण जर का घेतलं, इतिहासामध्ये काही स्टॅटिक आहे का, काही डायनॅमिक आहे का, का सगळंच स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे काय, जनरल स्टडीचा असा पोर्शन ज्याच्यामध्ये बदल होत नाहीये, राईट. इतिहासामध्ये काही आहे का असं स्टॅटिक, का सगळंच स्टॅटिक आहे, सगळंच स्टॅटिक आहे. डायनॅमिक काय आहे का, म्हणजे करंट अफेअर्सचा आणि इतिहासाचा काही संबंध आहे का, का आहे, कसा आहे तो संबंध. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल किल्ले संवर्धन, बर. अजून पण त्याच्यावर पेपर प्रश्न येतो का थेट पद्धतीनं, नाही येत, बर. मग हिस्ट्रीमध्ये स्टॅटिक आहे का, काही डायनॅमिक आहे का. हिस्ट्रीचा अप्रोच त्याच्यामध्ये आपण स्टॅटिक आणि डायनॅमिक असे 2 मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतोय. काय स्टॅटिक आहे, काय डायनॅमिक आहे, का सगळंच स्टॅटिक आहे, काहीच नाही का डायनॅमिक हिस्ट्रीमध्ये. UPSCने एक क्वेश्चन विचारलेला होता की हडप्पन सिव्हिलायझेशन मध्ये जे अर्बन प्लॅनिंग आहे तर ते अर्बन प्लॅनिंग आत्ताच्या अर्बन प्लॅनिंगला त्यानं कशा पद्धतीनं दिशा दिलेली आहे. सो याच्यामध्ये मी असं म्हणेन की एका बाजूला आजचं अर्बन प्लॅनिंग आणि दुसऱ्या बाजूला हडप्पन सिव्हिलायझेशन मधलं अर्बन प्लॅनिंग. या अर्बन म्हणण्यापेक्षा तिथली नगर रचना ज्याच्यासाठी पर्टिक्युलरली ती सिव्हिलायझेशन प्रसिद्ध आहे असं आपण म्हणतो, ठीक. तर ती नगर रचना याचं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हिस्ट्रीमध्ये पर्सनॅलिटीज ज्या आहेत तर त्या मी असं म्हणेन की स्टॅटिक आहेत आणि आपल्याला पर्सनॅलिटीज वरती प्रश्न येतो, राईट. पण
त्या पर्सनॅलिटीजला त्यांच्या जयंतीला 100, 125, 150, 200 वर्ष पूर्ण होत आहेत, तर ही संकल्पना काय आहे? डायनॅमिक आहे. फॉर एक्झाम्पल, महात्मा गांधीजींच्या 150वे जयंती वर्ष जेव्हा होतं तेव्हा UPSCनं प्रश्न विचारलेला होता की महात्मा गांधींची जी शिकवण आहे तर त्याचा प्रेझेंट डे रिलेव्हन्स त्या ठिकाणी काय आहे. 2000 मला वाटतं 18च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. पण हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे करंट कॉन्टेक्स्टमध्ये तो मुद्दा कदाचित चर्चेत होता, म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की तो प्रश्न विचारलेला दिसतो. राईट. त्याच्यानंतरचा पुढची गोष्ट म्हणजे युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर केली. तर त्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या दृष्टिकोनातून हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हनं त्याचं महत्त्व अधोरेखित होते आणि ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, रिसेंटली काकतीया रामप्पा टेम्पल जे आहे हळेबीड आणि त्याचबरोबर बेलूर या ठिकाणचं, तर त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलाय. प्रश्न असा नाही येणार की वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा कुठल्या टेम्पलला दिलेला आहे, पण याच्या माध्यमातून होयसळा टेम्पल्स किंवा होयसळा कालखंडातला आर्किटेक्चर हे चर्चेत आलेलं आहे. म्हणजे कदाचित आर्ट अँड कल्चरवरती प्रश्न विचारला जात असताना तुम्हाला होयसळांच्या कालखंडामधल्या आर्किटेक्चरची वैशिष्ट्य किंवा त्याचं कंपॅरिझन किंवा त्याचं वेगळेपण अशा आशयाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न प्रायमा फेसी जरी हिस्ट्रीतनं आर्ट अँड कल्चरमधनं आलेला आहे असं आपण वाटत असलं तरी देखील तो करंट अफेअरची लिंक घेऊन येणार आहे. हा, हे मात्र निश्चितपणे आहे की हिस्ट्रीमध्ये स्टॅटिक पार्ट हा 90% आहे आणि डायनॅमिक पार्ट हा 10% आहे, तुलनेनं कमी आहे. राईट. आता जर हिस्ट्रीमध्ये स्टॅटिक आणि डायनॅमिक जर असू शकतात तर याचा अर्थ इतर सगळ्या सब्जेक्टमध्ये काय स्टॅटिक आणि डायनॅमिक हे दोन्ही मुद्दे असू शकणार आहेत. मग आता मला सांगा जिओग्राफीमध्ये काय स्टॅटिक आहे आणि काय डायनॅमिक आहे? हे मी परत आपत्ती व्यवस्थापनाशी पण जोडेन, एन्व्हायरमेंटशी पण त्या ठिकाणी जोडेन. जिओग्राफी एन्व्हायरमेंट ऑब्लिक करतो मी, जिओग्राफी ऑब्लिक एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट बद्दल आपण ऑलरेडी चर्चा आपले जे इंडक्शन लेक्चर झालेले होते, इंट्रोडक्टरी सेशन झालेले होते, तर त्यात केलेली होती. राईट. सो बघा, चक्रीवादळ संकल्पना स्टॅटिक आहे, पण समजा फॉर एक्झाम्पल 2024 मध्ये आलेली चक्रीवादळ हा मुद्दा डायनॅमिक आहे. भूकंप, भूकंपाची कारणं, भूकंप प्रवण क्षेत्र हा मुद्दा स्टॅटिक आहे, पण रिसेंट झालेला जो भूकंप आहे, रिसेंट अर्थक्वेक, हा मुद्दा काय आहे? डायनॅमिक त्या ठिकाणी आहे. ठीक. एखाद्या नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली तर नदी प्रणाली नावाची संकल्पना तुम्ही स्टॅटिक मध्ये शिकता, पण त्याला आलेला पूर आणि त्याच्यामुळं जी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावरती एखादा प्रश्न येत असेल, मग भले तो नदी प्रणालीवरती येत असेल किंवा तो पुरावरती येत असेल, तर तो मुद्दा या ठिकाणी डायनॅमिक त्या ठिकाणी आहे. राईट. मग हिमनगांचं वितळणं, ऍक्च्युली तुम्ही प्रोसेस हिमनगांचं वितळणं आणि त्याचे परिणाम हे स्टॅटिक मध्ये शिकणार आहात, पण रिसेंटली जर न्यूजपेपरमध्ये काहीतरी आलेलं असेल हिमनगाच्या वितळण्याबद्दल तर तो मुद्दा काय आहे त्या ठिकाणी डायनॅमिक आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. राईट. त्याच्यानंतरचा पुढचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे इकॉनॉमी. ठीक. इकॉनॉमी आहे का ह्याच्यात स्टॅटिक डायनॅमिक काय? काय स्टॅटिक काय आहे बघा. नियोजन ही प्रक्रिया काय आहे? स्टॅटिक आहे. प्लॅनिंग, बरोबर, पण ते प्लॅनिंग कसं केलं जातंय, हाऊ वी आर डुईंग प्लॅनिंग, तर ही बाब काय डायनॅमिक आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला असं लक्षात येईल की 1951 ते साधारणतः 2017 पर्यंत काही एक वर्षाच्या प्लॅनचे अपवाद वगळता आपलं प्लॅनिंग कसं होतं? 5 इयर प्लॅन. राईट. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून. पण आपल्याला असं लक्षात येईल की 1 जानेवारी 2015 नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती आयोग नावाची संस्था पिक्चरमध्ये आलेली दिसते. आणि मग ही संस्था जी आहे तर त्यांनी असं सांगितलं की आता 5 इयर प्लॅन वगैरे सगळं स्क्रॅप डाऊन करूया, आपण दीर्घकालीन स्वरूपातलं नियोजन करूया, 15 वर्षाचं त्या ठिकाणी नियोजन करूया. आणि मग
2017ला जेव्हा आपला 12वी पंचवार्षिक योजना संपली, त्याच्यानंतर नीती आयोग काय घेऊन आलं, तर नीती आयोगाचं व्हिजन डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन आलं. आणि मग या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये नियोजन अचीव कसं करायचंय, तर 3 वर्षाच्या ऍक्शन प्लॅनच्या माध्यमातून. मग 2019-20, 20-21 आणि 21-22 असा 3 वर्षाचा तो त्या ठिकाणी ऍक्शन प्लॅन होता. म्हणून शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणं वगैरे तुम्ही ऐकलं असेल ना, ही पॉप्युलर त्या ठिकाणी घोषणा. तर 2022च का होतं ते, त्याच्या मागचं कारण म्हणजे नीती आयोगाचा पहिला जो 3 इयर ऍक्शन प्लॅन होता, तर तो पहिला 3 इयर ऍक्शन प्लॅनची पूर्तता जी आहे तर ती कधी होणार होती, तर 2022 मध्ये होणार होती. मग असं 3-3 वर्षाच्या ऍक्शन प्लॅनच्या माध्यमातून 15 वर्षाचं जे दीर्घकालीन नियोजन केलेलं आहे तर ते अचीव करायचं. दुसरी गोष्ट, त्या राष्ट्रीय स्तरावरच्या नियोजनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी शाश्वत विकास उद्दिष्ट 2015ला मांडण्यात आली आणि ती सर्व सदस्य राष्ट्रांनी अचीव करणं जे अपेक्षित आहे, तर ती शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्या प्लॅन्स मध्ये, पॉलिसीज मध्ये चेंजेस करायचे आणि प्रोग्राम्स त्या ठिकाणी लॉन्च करायचे, तशा प्रकारच्या योजना चालू करायच्या. बघा, नियोजन मुद्दा स्टॅटिक आहे, मात्र कसं केलं जातंय डायनॅमिक आहे. अगदी मी असं सांगेन की अंतरिम अर्थसंकल्प असेल किंवा अपकमिंग जो मांडला जाणारा अर्थसंकल्प असेल, नियोजनाचाच एक भाग आहे ना. 3 इयर ऍक्शन प्लॅन अचीव कसा केला जातोय, 1 वर्षाच्या आर्थिक वर्षाचं काहीतरी नियोजन करण्याच्या दृष्टिकोनात. गेटिंग माय पॉइंट. सेकंड मुद्दा आहे बघा, मग बँकिंग मधला आरबीआय नुसता घेतो मी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याला आपण काय म्हणतो, बँकांची बँक म्हणतो, सेंट्रल बँक म्हणतो, ठीक, केंद्रीय बँक ज्याला आपण त्या ठिकाणी संबोधतो. सो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जर आपण विचार, हे चालू आहे ना का बंद आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जर आपण विचार केला तर तुम्ही बऱ्याचदा रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे वाढले, कमी झाले, अशा काहीतरी गोष्टी ऐकत असाल. बघा, ती सगळी रेपो, रिव्हर्स रेपो या संकल्पना स्टॅटिक आहेत, राईट. पण याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत आणि त्याच्यामुळं मार्केटवरती होणारा परिणाम, फॉर एक्झाम्पल रेपो रेट जर का वाढला तर बँकांची लेंडिंग ॲबिलिटी म्हणजे बँकांची कर्ज देण्याची क्षमता जी आहे तर ती त्या ठिकाणी कमी होती. हेच जर रेपो रेट कमी झाला तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता जी आहे तर ती त्या ठिकाणी वाढते. मग हे फ्लक्च्युएशन्स का आणले जातात, मग याच्या माध्यमातून कशा प्रकारे आरबीआय त्या ठिकाणी मनीचं कंट्रोल त्या ठिकाणी करते, म्हणजे एक काय म्हणतात त्याला, भांडवलाची उपलब्धता करून देणं, त्याचबरोबर पैशाचा संकोच करणं, बरोबर, हे धोरण का अवलंबलं जातं, त्याचा आणि इन्फ्लेशन किंवा चलनवाढ किंवा भाववाढ नियंत्रणात आणण्याचा काय संबंध त्या ठिकाणी आहे, ठीक. सो डिमांड क्रिएशनसाठी काय केलं जातं आणि देशामध्ये जर इन्फ्लेशन वाढायला लागलं असेल तर काय केलं जातं, तर त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण अभ्यासतो, राईट. पण मग हे स्टॅटिक आहे आणि हे डायनॅमिक आपल्याला दिसेल. बघा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट संकल्पना स्टॅटिक आहे, पण ते कसं केलं जातं इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट, हा मुद्दा मात्र डायनॅमिक आहे. से फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री गतिशक्ती योजना, से फॉर एक्झाम्पल ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ फ्राईट कॉरिडॉर्स, से फॉर एक्झाम्पल आता ड्राय पोर्ट नावाची संकल्पना त्या ठिकाणी पुढे येताना दिसते. से फॉर एक्झाम्पल लॉजिस्टिक पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं त्या ठिकाणी मांडली आहे आणि त्याच्यानुसार वाटचाल आपली चालू झालेली दिसते. सो बघा, स्टॅटिक काय, डायनॅमिक काय, मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, आता इकॉनॉमी झालं, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे सायन्स. सायन्स मध्ये मी असं म्हणेन की सायन्स स्टॅटिक आहे, पण ऍप्लिकेशन ऑफ द सायन्स म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला टेक्नॉलॉजी, ही संकल्पना काय आहे, डायनॅमिक त्या ठिकाणी आहे, राईट. सो मग ऍप्लिकेशन ऑफ सायन्स म्हणजेच टेक्नॉलॉजीवरती आपल्याला खूप सारे प्रश्न पेपर क्रमांक 3 ला विचारले जातात. याचे आपले पुढचे लेक्चर जे असतील तर त्याच्यामध्ये GS1, GS2, GS3, GS4 हे करंट अफेअर्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला कसे बघायचे तर त्याच्यात मी डिटेलमध्ये जाणार आहे. त्यामुळे तिथं ते सगळं डील होणारच आहे आपलं, आणि मी तिथं UPSCचे काही प्रश्न पण दाखवणार आहे.
म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघतोय, YouTube वरती पण बघतोय, करंट अफेअर्सचा अप्रोच सांगितलं जात असताना फक्त एवढंच सांगितलं जाते, आम्ही मॅगझिन काढले, आमचं मॅगझिन वाचा. अरे पण त्यातलं काय महत्वाचं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्यानंतर काय इम्पॉर्टंट आहे, कशा पद्धतीनं फोकस केलं पाहिजे, UPSC कसा प्रश्न विचारते का. आपलं आज आर्टिकल आले न्यूजपेपरमध्ये कुठलं की चीन अमेरिका व्यापारवादाचे व्यापारवाद, बरोबर, आणि त्याचा भारतावरती येणारे पडसाद, मग नोट्स लिहून काढतोय. अरे पण तुझ्याकडं नोट्स लिहित असताना एक रेफरन्स पॉइंट आहे का की ह्या आर्टिकल वरती कशा अँगलनं प्रश्न विचारला जाऊ शकतो, याच्यातलं मला काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे. त्यानंतर बरेच जण सांगतात रविवारच्या 5 पेपरच्या पुरवण्या वाचा, जे की मला असं वाटतं की लॉजिकली पण आणि रिअली पण पॉसिबल नाहीये, बरोबर ना. रविवारी तुमचं शेड्यूल तुम्हाला रिसेट करायचं असतं, बरोबर, एक काहीतरी डोक्यात धरून तुम्ही चाललेला असता. मंडे टू सॅटर्डे तुम्ही अभ्यास करता, प्लस रविवारी बाकीची पण कामं असतात. कोण त्या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये रिअलिस्टिक बोलतच नाहीये. रविवारी आपल्याला कपडे धुवायचे असतात, रविवारी संध्याकाळी मेस बंद असते, त्याची काहीतरी व्यवस्था करायची असते, याच्यात वेळ जात नाही का. रविवारी आपलं ठरलेलं असतं मित्रांना घरी फोन वगैरे करायचे, त्याच्यात वेळ जातो. किंवा अगदी तसंच पुढे जाऊ द्यात, आपण ठरवलेलं असतं की रविवारी एखादी वेबसिरीज निवांत बसून बघायची, तसंही वायफाय फ्री आहे आपल्याला लायब्ररीमध्ये, राईट. मग या सगळ्या चक्रामध्ये संडेचे आर्टिकल्स कधी वाचायचे, आणि मी तुम्हाला 3-4 पेपर दाखवतो संडेचे की खरोखर पेपरामध्ये वाचण्यासारखे आर्टिकल्स आहेत का. याचा अर्थ असा नाही की आर्टिकल नसतात संडेला, डेफिनेटली असतात, पण त्याचं वर्णन घेऊ नका. दुसरी गोष्ट काय म्हणतात, बऱ्याच वेळा मला असाही प्रश्न विचारला जातो की सर एवढं करून सुद्धा रोजचा पेपर मधलं काही ना काहीतरी सुटतंयच. हरकत नाही, सुटलं तरी. इस्रायल पॅलेस्टीन काय आज पेपरात वाचायचं राहिलं तर उद्या ते आयुष्यात येणारच नाही असं आहे का. नाही, तुम्हाला लक्षात येते की सारखं इन कंटिन्युएशन ते त्या ठिकाणी चालूच आहे. किंवा पेपरातल्या काय गोष्टी टाळता आल्या पाहिजेत हे पण कळलं पाहिजे ना. आता वानखेडेमध्ये काय झालं काल, तर त्याचं सगळं क्रीडा पेजवरती आलेलं आहे, म्हणून ते वाचत बसायचंय का. नाही, तुम्ही ते ऑलरेडी सोशल मीडियावरती बघितलेलं आहे, न्यूज चॅनलवरती बघितलेलं आहे. गेटिंग माय पॉइंट. सो सांगायचा मुद्दा इथे एकच आहे की आपल्याला थोडंसं आयडियलिस्टिक व्ह्यू पॉइंट मधनं बाहेर पडून रिअलिस्टिक अँगलनं करंट अफेअरची प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मी हे एक लेक्चर त्या ठिकाणी प्लॅन करत नाही, तर साधारणतः 4 लेक्चरचा आपला प्लॅन असतो, ज्याच्यामध्ये GS1, GS2, GS3 ओव्हरऑल याचं ओरिएंटेशन, याचा काय फायदा होईल. आणि GS4 मध्ये पण आहे, पण GS4 मध्ये असं सिलेबसच्या पॉइंट टू पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नाही, राईट. एखादा मुद्दा आपण असं म्हणू शकतो, नाही हा इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही बघू शकता. गेटिंग माय पॉइंट. सो सांगण्याचा मुद्दा काय, तर ते काय आहे हे आधी समजून घेऊयात, आणि मग ऍक्च्युअली न्यूजपेपर रीडिंग कसं करायचं, त्याच्यानंतर करंट अफेअरची प्रिपरेशन कशी करायची याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. काही न्यूज अशा असतात की किंवा काही आर्टिकल्स असे असतात न्यूजपेपर मधले जे तुम्हाला डिटेल स्वरूपात माहिती देतात, पण काही आर्टिकल्स असे असतात की जे तुम्हाला 1-2 पॉइंटच असे देतात की जे तुम्ही व्हॅल्यू एडिशन त्या ठिकाणी करू शकता. फॉर एक्झाम्पल कुठलं तरी ॲप त्या ठिकाणी सिटिझन्ससाठी आलेला असेल, तर त्या ॲपच्या माध्यमातून जर सिटिझनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला असेल, तर तुम्ही त्या ॲपचं नाव आणि ॲपचं काम एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग हे सिलेबसला कुठं जोडायचंय तर तेही लक्षात घ्या. GS पेपर 2चं ओरिएंटेशन आपण बघितलेलं होतं, त्याच्यामध्ये गव्हर्नन्समध्ये ई गव्हर्नन्स नावाचा मुद्दा आहे, राईट. सो ई गव्हर्नन्स मध्ये हे टाकू शकता, किंवा आजकाल आपण सिटिझन सेंट्रिक गव्हर्नन्स किंवा प्रो पीपल गव्हर्नन्स याच्यावरती चर्चा करतोय. आधी आपण काय म्हणत होतो, सरकार मायबाप है, सरकार रेशन देतीये, सरकार बेरोजगार को बेरोजगार भत्ता देतीये. आज आपण तसं म्हणतोय का. आज आपण काय म्हणतो त्यांना, तुम्ही उपकार करताय का. नाही का, तुमचं ते कामच आहे, आम्ही टॅक्स पे करतो, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, राईट. सो त्यामुळे इट्स युअर ड्युटी, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी की हे तुम्ही बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या पाहिजेत सिटिझन्ससाठी. म्हणजे आधी सेंटरला ते काय म्हणतात त्याला गव्हर्नमेंट मधले बाबूजी होते, आधी सेंटरला त्या ठिकाणी तलाठी होते, राईट. आता त्यांना सिटिझनसाठी काम करावं लागते. म्हणून महा ई सेवा केंद्र ऐकलं असेल ना तुम्ही,
प्रत्येक महाई सेवा केंद्र का आलं, महाई सेवा केंद्राचंच दुसरं नाव CSC आहे, कॉमन सर्व्हिस सेंटर. ठीक, कॉमन सर्व्हिस सेंटर त्या ठिकाणी का आलं, तर आपल्याला असं लक्षात येईल कॉमन सर्व्हिस सेंटरचा उद्देश असा होता की प्रत्येक व्यक्तीला कागदपत्र काढण्यासाठी जर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत असेल, तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत असेल, तहसीलदार कार्यालयामध्ये, तर त्याचा एका दिवसाचा रोज बुडणार आहे. मग तो जर का रोज त्या ठिकाणी बुडला तर त्याचं उपजीविका त्या ठिकाणी धोक्यात येईल. ती धोक्यात येऊ नये म्हणून कॉमन सर्व्हिस सेंटर तुमच्या गावामध्ये तुमचे कागदपत्र त्या ठिकाणी काढून मिळतात. राईट. सो या अशा सगळ्या गोष्टी आहेत इन जनरल. त्यानंतर मग आता आलायच तर मुद्दा पॉलिटीचा पण घेऊन टाकूयात, म्हणजे पुढचा पॉइंट आपल्याला घ्यायला बरं. पॉलिटीमध्ये मी बऱ्याचदा असं म्हणतो की 90% गोष्टी डायनॅमिक आहेत आणि 10% स्टॅटिक आहेत. का, तर 10% म्हणजे पॉलिटी, जे रूल बुक आहे बरोबर आपलं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, पण 90% की कशा पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन होतंय, कशा पद्धतीने त्याचा यूज होतोय. एव्हरी नाउ अँड देन तुम्हाला असं लक्षात येतंय की रोज त्याच्यावरती काहीतरी चर्चा होताना दिसते, रोज त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काहीतरी बोलतंय, कुठल्या तरी इश्यू बद्दल कुठला तरी इश्यू क्रिएट होतोय, घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होतोय आणि मग त्याच्यावरती वेगवेगळे आर्टिकल्स त्या ठिकाणी येताना दिसतात. मग आता पुढचा मुद्दा आहे नवीन डायमेन्शनची गरज का. हा तर मगाशी खरं तर बघितला आपण, पण मग का वर्णनात्मक स्वरूप आहे, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग करायचंय. 1750 मार्काची मेन्स आहे, एवढा मोठा डोंगर आहे, त्याच्यामध्ये आन्सर रायटिंग करत असताना तुम्हाला करंट अफेअर्स कशा कशासाठी यूज होऊ शकतं. एकतर डायरेक्ट क्वेश्चन्स करंट अफेअर वरती विचारले जाऊ शकतात. एक्झाम्पल द्यायचं असेल तर इंटरनॅशनल रिलेशन मध्ये डायरेक्ट क्वेश्चन हे करंट रिलेटेडच येतात. तिथं काही असं ऐतिहासिक जे पार्श्वभूमी आहे इंटरनॅशनल रिलेशनची त्याच्यावर कमी, आणि आत्ता काय चाललेलं आहे, मग त्याच्यात इंडियाचे काय इंटरेस्ट आहे, त्याच्यात चायनाचे काय इंटरेस्ट आहे, इंडिया त्याला कसं बघतंय, इंडिया काउंटर कसं करण्याचा प्रयत्न करतंय. राईट. सो या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. हा पहिला मुद्दा म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन्स. त्याच्यानंतर काही इनडायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. जसं की आपल्याला असं लक्षात येईल की सबरीमालाच्या केसमुळं काय म्हणतात त्याला, रिलिजन मधले वेगवेगळ्या प्रकारचे रूल किंवा रिलिजियस मोरॅलिटी वर्सेस कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे संविधानिक नैतिकता नावाचा मुद्दा जो आहे तर तो त्या ठिकाणी चर्चेत आला. सो असे काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी वेगवेगळ्या इश्यूजमुळं चर्चेत येतात आणि बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल्स जी आहेत कॉन्स्टिट्यूशन मधली तर ती चर्चेत येतात. मग त्याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन इनडायरेक्ट क्वेश्चन. ठीक. किंवा काहीतरी आता चाललेलं आहे, से फॉर एक्झाम्पल आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात पॉलिटी मधला, वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे काय, लोकसभा आणि राज्य विधानसभांचे इलेक्शन्स, आणि जमलं तर ते असं म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांचे पण इलेक्शन्स काय करा, सायमल्टेनियसली कंडक्ट करा, एकाच वेळी कंडक्ट करा. मग याची व्यवहार्यता मग क्रिटिकली अनालाइजला येऊ शकतं किंवा अनालाइजला येऊ शकतं किंवा कमेंटला येऊ शकतं. मग व्यवहार्यता हो असेल तर त्याचे पॉइंट, नाही असेल तर त्याचे त्या ठिकाणी पॉइंट. या दोन्ही गोष्टी आपल्या काय पाहिजेत, रेडी त्या ठिकाणी पाहिजेत. राईट. मग ते आपण कसं काउंटर करतोय हे मी विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगेन. जसं आपण पुढे जाऊ ना तर तशा या गोष्टी क्लिअर होत जातील. सो डायरेक्ट क्वेश्चन्स आणि इनडायरेक्ट क्वेश्चन्स. आणि तिसरा मुद्दा म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन. व्हॅल्यू ऍडिशन काय, व्हॅल्यू ऍडिशन साठी नोट्स काढताना मी विद्यार्थ्यांना बघतो भल्या मोठ्या नोट्स काढत असतात. व्हॅल्यू ऍडिशन ही एक नाही तर 2 ओळीची होऊ शकते. तुम्ही 150 शब्दात मध्ये उत्तर लिहायचंय आणि त्याच्यात जर का 80 शब्दाची व्हॅल्यू ऍडिशनच करत असाल तर बाकीचं उत्तर कधी लिहिणार. गेटिंग इट. सो व्हॅल्यू ऍडिशनचा हा एक शॉर्ट पॉइंट असतो. मे बी असा असू शकतो की तुम्ही 4 पॉइंट जे मांडताय त्याला काहीतरी स्टॅटिस्टिकल डेटा हा व्हॅल्यू ऍडिशन पॉइंट ऑफ व्ह्यू न मांडू शकता. तुम्ही जे काही 4 पॉइंट मांडताय तर ते अजून जास्त प्रभावीपणे सांगण्यासाठी त्याच्यासाठी काही एक्झाम्पल्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. काही पोर्टलचा रेफरन्स त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. से फॉर एक्झाम्पल महिला सुरक्षेबद्दल काहीतरी आलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक पॉइंट लिहिला की यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वुमन सेफ्टी म्हणजे महिला सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर.
ठीक, एवढा पॉइंट लिहून नुसतं उपयोग नाहीये. तर तुम्ही उदाहरणार्थ जर का वुमेन सेफ्टीसाठी वेगवेगळ्या प्रकारची मोबाईल ऍप्लिकेशन्स काढण्यात आलेली आहेत, तर त्यातल्या एखाद्या मोबाईल ऍप्लिकेशनचं नाव जर का लिहू शकला तर तुम्हाला तिथं आन्सरला चांगले मार्क मिळणार आहे. म्हणजे तुम्ही लिहिलं की उदाहरणार्थ प्रतिसाद नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन, उदाहरणार्थ काय CCTNS नावाची प्रणाली, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, राईट. सो फॉर एक्झाम्पल, किंवा तुमच्याकडं एखादा मुद्दा तुम्ही मांडताय की अलीकडच्या कालखंडामध्ये फलोत्पादनाच्या उत्पादनामध्ये कृषी क्षेत्रामध्ये वाढ झालेली दिसते आणि निर्यातीमध्ये, कृषी निर्यातीमध्ये फळबागायती पिकांना अनन्यसाधारण महत्व आहे, बरोबर. हे तुम्ही मांडताय, कुठला तरी एक आन्सर आहे, आपण असं म्हणूयात की कृषीचा आहे, पेपर क्रमांक 1 मधलं किंवा पेपर क्रमांक 3 मधलं ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स मधलं आहे. पण हे मांडत असताना तुमच्याकडे एक्झाम्पल असेल की काही फळांच्या बाबतीमध्ये इंडिया हा काय म्हणतात त्याला वन ऑफ दी टॉप एक्सपोर्टर आहे, ठीक. तर ते तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरणार आहे. किंवा तुमच्याकडे एक अशी आकडेवारी असेल की ॲग्रिकल्चरल एक्सपोर्टमध्ये फळबागायती पिकांचा रोल हा एवढ्या % आहे, तर त्या केसमध्ये काय होईल, तुमच्या उत्तराची क्वालिटी जी आहे तर ती अजून इम्प्रूव्ह त्या ठिकाणी होईल. सो या व्हॅल्यू एडिशनसाठी पण आपल्याला काम करायचे. त्यामुळं काही न्यूज, काही मुद्दे हे एकदम ऍप्ट असणार आहेत, एकदम शॉर्ट असणार आहेत, एकदम छोटे असणार आहेत, पण ते त्यांचं काम करणार आहे. आणि एवढ्या मायक्रो लेवलला मी गॅरंटी देऊन सांगतो की कोणी जाणार नाही, पॉप्युलर फॅक्ट फक्त लक्षात ठेवतील. त्यामुळं करंट अफेअर्स मधनं व्हॅल्यू एडिशन आपल्याला GS मध्ये करायचे. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. 1 मार्क किंवा अर्धा मार्क जरी आपला, अर्धा मार्क कन्सिडर करूयात आपण, अर्धा मार्क जरी आपला 10 प्रश्नांसाठी वाढतोय तरी 5 मार्क आपले वाढणार आहेत एका पेपरमध्ये. साधारणतः असे 4 पेपर म्हणजे 20 मार्क त्या ठिकाणी वाढणार आहेत. हेच तुम्ही ऑप्शनलसाठी, तुमचा कुठलाही ऑप्शनल असेल तरी तिथं देखील करंट अफेअर्सचा रिलेव्हन्स आहे, त्याच्यासाठी जर यूज केला तर ऑप्शनलचे 2 पेपर म्हणजे परत 10 मार्क आणि निबंधाचे 10 मार्क कन्सिडर करा. म्हणजे हे किती झाले, 5 चोक 20, ते 10 मार्क 30 आणि निबंधाचे 10, 40 मार्क. 40 मार्क हे इतरांपेक्षा डिफरन्स क्रिएट करायला भरपूर असतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठलाही UPSCचा रिझल्ट बारकाईने ऑब्झर्व करा. पहिला जो टॉपर आलेला आहे ना आणि त्याच्यानंतर सेकंड टॉपर असतो किंवा थर्ड टॉपर असतो ना, यांच्यामध्ये गॅप जास्त असते. नंतर मग 2-4 मार्काचाच त्या ठिकाणी डिफरन्स तुम्हाला दिसेल. मग हा डिफरन्स क्रिएट करायचा असेल तर एवढ्या मायक्रो लेवलला आपल्याला त्या ठिकाणी जायला पाहिजे. मग आता डायमेन्शन पहिली काय, जनरल स्टडीची. मग GS पेपर 1, 2, 3 आणि 4 मध्ये. 4 मध्ये तर आपण ओरिएंटेशन लेक्चर मध्ये पण सांगितलं की याचे आन्सर्स जेवढी तुमची ओरिजिनल असतील, जेवढी बुकिश नसतील, जेवढे तुमच्याकडं काही केस स्टडीज असतील, काही एक्झाम्पल्स असतील, तेवढा जास्त फायदा इथे GS 4 ला होणार आहे, राईट. त्याच्यानंतर GS 1 चा जर विचार केला तर GS 1 मध्ये काय, हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये पण प्रकार आहेत, म्हणजे एन्शंट मेडिवल आहे, आर्ट अँड कल्चर आहे, मॉडर्न आहे, त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री आहे, राईट. पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री आहे. 5 त्यामध्ये पार्ट आहेत. इंडियन सोसायटीवरती बरेच विचारले जाणारे प्रश्न हे करंट रिलेटेड असतात. उदाहरणार्थ कोविड-19 आला आणि त्याच्यानंतर वर्क फ्रॉम होम आलं. मग UPSCने प्रश्न विचारला, इम्पॅक्ट ऑफ वर्क फ्रॉम होम अँड ऑन फॅमिली रिलेशनशिप. गेटिंग माय पॉइंट. ग्लोबलायझेशन आलं, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज वाढल्या, ठीक. तसे कामाचे तास वगैरे पण बदलले, नाईट शिफ्ट वगैरे पण महिलांना करावे लागल्या. UPSCने प्रश्न विचारला, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन मिडल क्लास वर्किंग वुमन. गेटिंग इट. समजतंय का की कसे करंट रिलेव्हन्सनं त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले होते किंवा प्रश्न विचारले जाताना दिसत आहेत, राईट. इंडियन सोसायटी नंतर जॉग्राफीचा मुद्दा आपण बघितलाच. जॉग्राफीचा जो सुरुवात केली तेव्हा स्टॅटिक आणि डायनॅमिक मध्ये, ठीक. तर तो एक मुद्दा. GS 2 चा जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय, पॉलिटी आहे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय, गव्हर्नन्स आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय, सरकारी योजना, धोरणे, हस्तक्षेप, राईट.
आणि चौथा सर्वात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स. जसं मी मागाशी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळे पेच प्रसंग आणि वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे इंटरप्रिटेशन्स येतात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तिथं करंट आहे. गव्हर्नन्स प्रोसेसमध्ये जेवढं तुम्ही व्हॅल्यू एडिशन त्या ठिकाणी कराल तेवढा तुम्हाला भरपूर स्कोप आहे. पुढचा मुद्दा मग सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह जे आहेत तर त्या सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह मध्ये महिलांसाठी काय केलंय, बालकांसाठी काय केलेलं आहे, वृद्धांसाठी काय केलेलं आहे, दिव्यांगांसाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे. मग बघा हे अनेक मुद्दे जे आहेत तर ते चर्चा केले जातात. आता मुख्यमंत्री काय म्हणतात त्याला लाडकी बहीण योजना, सो ते पण एक्झाम्पल आहे ना. सो बरंच काय काय त्याच्याबद्दल चाललंय, मीम्स पण भरपूर येत आहेत सोशल मीडियावरती, राईट. पण सांगायचा उद्देश काय, हे पण तुम्ही सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह मध्ये लिहू शकताय ना. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानमंडळामध्ये असाही एक मुद्दा दिव्यांगांच्या बाबतीत मांडला जातोय की बाय लॉ असं सांगितलंय की 5% ऑफ युअर बजेट शुड बी अलोकेटेड टू दिव्यांगाज. म्हणजे 5% बजेटच्या रक्कम जी आहे तर ती दिव्यांगांना त्या ठिकाणी दिली पाहिजे. मग हे असे काही मुद्दे चर्चेत येतात, त्यामुळे परत सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह चर्चेत येताना दिसतात. किंवा निराधार पेन्शन योजनेमध्ये वगैरे बदल केले जात आहेत वगैरे वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी, राईट. सो तो एक मुद्दा. आणि इंटरनॅशनल रिलेशनला तर काय करायचंय, तुम्हाला शिकत असताना म्हणजे जेव्हा लेक्चर तुम्ही अटेंड कराल तेव्हा फक्त एक बेसिक इंडिया पाकिस्तान काय आहे, म्हणजे सिन्स इंडिपेंडन्स कसे कसे रिलेशन्स होते, दोघांमध्ये करार कुठले झालेले आहेत, आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट तुमचा काय असणार आहे, पुढचा पॉइंट असणार की प्रेझेंट सिच्युएशन त्या ठिकाणी काय आहे, प्रेझेंट कॉन्टेक्स्ट मध्ये ते रिलेशन्स काय आहेत, राईट. पेपर क्रमांक 3 याच्यामध्ये अर्थव्यवस्था आहे, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे आणि एन्व्हायरमेंट आहे. इकॉनॉमी मधले मुद्दे मी सांगितले, एन्व्हायरमेंट मधले मुद्दे आपण चर्चा केलेले आहेतच ऑलरेडी लेक्चर्स मध्ये, राईट. आणि ते नंतर पण डिटेल होणार आहेत. म्हणजे असं काही वाटून घेऊ नका की आता चर्चा आधीच चर्चा झालेली आहेत म्हणजे आता परत काही चर्चा होणार नाही. तेव्हा आपण उलट विथ क्वेश्चन डिस्कशन करणार आहोत, ठीक. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, एन्व्हायरमेंटच्या बाबतीत पण आहे, इंटरनल सिक्युरिटीच्या बाबतीत पण आहे. वेगवेगळ्या घटना ज्या घडताना दिसत आहेत, कुठल्या तरी ऑर्गनायझेशन वरती मग बॅन येतो, मग तो बॅन कशामुळे त्या ठिकाणी येतो तर त्याच्या मागची कारण, ठीक. सो त्यांचा दहशतवादाशी असणारा संबंध, मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इंटरनल सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला अभ्यासाव्या लागतात, ज्या करंट मध्ये चर्चेत येतात. आणि GS4चा मुद्दा पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. सो ही पहिली डायमेन्शन आहे. त्यानंतर दुसरी डायमेन्शन आहे ती म्हणजे एसे रायटिंग. एसे रायटिंग साठी तुम्हाला जो विषय दिलेला आहे तर त्या विषयातले समकालीन मुद्दे, म्हणजे कंटेम्पररी कॉन्टेक्स्ट जो आहे तर त्या विषयाचा, मग तो मे बी एखादा सोशल अँगलनं विषय असेल, एखाद्या टेक्नॉलॉजीच्या अँगलनं त्या ठिकाणी विषय असेल तर त्या बाबतीमध्ये, फिलॉसॉफिकलच्या बाबतीमध्ये पण आपण त्याचा प्रेझेंट डे रिलेव्हन्स नेमका काय आहे किंवा त्या फिलॉसॉफिकल अँगलचा आत्ताच्या सोसायटीसाठी काय उपयुक्तता आहे हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो. जसं आपण इथिक्स मध्ये बघितलेलं होतं की इथिक्स मधले जे काही वेगवेगळे थिंकर्स आणि लीडर्स आहेत तर त्यांची जी फिलॉसॉफी आहे तर त्याचा प्रेझेंट डे ह्युमन वर्ल्ड साठी काय नेमका उपयोग आहे, आपल्यासाठी काय फायदा आहे, कशा प्रकारे त्यांचे टीचिंग्स हे मानवजातीला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतात, राईट. आपण आठवत असेल तर बघा तुम्ही टीचिंग्स ऑफ बुद्धावरून सांगितलेलं होतं की आजच्या जगामध्ये मटेरियलिस्टिक गोष्टी सगळ्या लोकांकडे आहेत, तरी पण लोक जी आहेत तर ती चिंताग्रस्त आहेत, लोक जी आहेत तर ती शांत नाहीयेत, बरोबर, हॅपी नाहीयेत. आणि म्हणून मग लोक विपश्यना करतात, आर्ट ऑफ लिव्हिंगचे त्या ठिकाणी कोर्सेस वेगवेगळे करतात आणि मग त्याच्यामध्ये बुद्धा फिलॉसॉफी आपण सांगितलेली होती, गेटिंग इट. सो प्रेझेंट डे रिलेव्हन्स, सो तो एक मुद्दा आहे. म्हणजे फिलॉसॉफिकल जरी निबंध आला तरी त्या केसमध्ये. दुसरी गोष्ट सांख्यिकीय माहिती. आता समजा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल आहे आणि त्या अहवालामधलं एक सदर आहे क्राईम अगेन्स्ट वुमन
आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की महिला अत्याचाराच्या घटना किती घडलेल्या आहेत देशामध्ये, त्या कुठल्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहेत. महिला अत्याचाराच्या घटनेच्या बाबतीमध्ये असं एक स्टॅटिस्टिक पुढे येते की मोर दॅन 90% केसेसमध्ये महिलांवरती अत्याचार करणारी किंवा लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती ही त्या महिलेच्या ओळखीची व्यक्ती असते किंवा नजीकची कोणतरी नातेवाईक असते. मग हे स्टॅटिस्टिक्स तुमच्याकडे आलं पाहिजे या प्रकारचं. दुसरी गोष्ट, कुठेतरी असा प्रश्न येतोय की रायट्स होत आहेत, जातीय दंगली होत आहेत, तर त्याच्याबद्दल तुमच्याकडे स्टॅटिस्टिकल माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे. आता लोकसभेचे इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर नवीन लोकसभा त्या ठिकाणी सगळेजण सेशन वगैरे पार्लमेंटमध्ये चालू झालं, पण त्याच्यानंतर न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आले की या लोकसभेमध्ये वुमनचं रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी किती आहे. आणि ते मागच्या वर्षी काहीतरी 14.something% होतं, यावर्षी 13.something% झालेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये घट झालेली. आणि मग त्याच्यात त्यांनी एक अनालिसिस केलेलं, एकीकडे आपण नारी शक्ती वंदन विधेयक आणू पाहतोय ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की 33% जागा ज्या आहेत तर त्या लोकसभेच्या आणि त्याचबरोबर राज्य विधानसभेच्या महिलांसाठी राखीव असल्या पाहिजेत. आणि दुसरीकडे वुमन रिप्रेझेंटेशन कमी होत जाताना दिसते. त्या आर्टिकलमध्ये पुढे त्यांनी कुठल्या पार्टीचे किती त्या ठिकाणी विमेन कॅन्डिडेट आलेले आहेत, त्यांचं सरासरी वय काय आहेत आणि किती विमेन कॅन्डिडेट ह्या फर्स्ट टाइम MPs म्हणजे फर्स्ट टाइम त्या ठिकाणी लोकसभेच्या सदस्य बनलेले आहेत, हे अनालिसिस दिलेलं होतं. त्याच्यानंतर त्या म्हणजे काय म्हणतात त्याला, महिला राजकारणात न येण्यामागचं कारण काय, महिला जर का राजकारणात आल्या तर त्याचा फायदा कसा पॉलिसी मेकिंग मध्ये होऊ शकतो, गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स प्लॅन्स पॉलिसीज याच्यामध्ये जेंडर सेन्सिटिव्हिटी म्हणजेच लिंग आधारित संवेदनशीलता कशा पद्धतीने येऊ शकते याचं त्यांनी अनालिसिस मांडलेलं होतं. मग हे तुम्ही जर महिला सबलीकरणावरती निबंध आला तर तिथं मांडू शकताच ना. आणि दुसरी गोष्ट, विविध आयाम वेगवेगळे आस्पेक्ट्स एखाद्या घटनेकडे बघण्याची, एखाद्या घटनेची प्रॉब्लेम का आहे, जो प्रॉब्लेम तोपर्यंत आहे की जोपर्यंत मी त्या निबंधाला फक्त त्या निबंधाचा एक ओळीचा विषय म्हणून बघतोय. म्हणून सांगितलं काय जातं, निबंधाचं पहिल्यांदा स्ट्रक्चर तयार करा. स्ट्रक्चर कशासाठी करायचं आहे तर स्ट्रक्चर करायचं आहे ते म्हणजे तुमच्या निबंधाचे तुम्ही ओरिएंटेशन कसं फ्लो मेंटेन करणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही पॉइंट किती आहेत. तुमच्याकडे 10 जर पॉइंट असतील आणि त्या तुम्ही 10 पॉइंटला 100 शब्दांमध्ये जर का डिस्क्राईब करू शकत असाल तर 1000 पॉइंट झाले ना हो, 1000 शब्द झालेच ना इथं. म्हणजे इथं मुद्दा हा तुमच्याकडं काय म्हणतात त्याला, त्या टॉपिकवरचे डायव्हर्स व्ह्यू पॉइंट्स असणं हा आहे. आणि आपलं वाचन कमी पडतं त्यामुळे त्याच्यावरचे डायव्हर्स व्ह्यू पॉइंट आपल्याला मिळत नाही. उदाहरणार्थ, मी मागच्या 2 आठवड्यापूर्वी नन ऑफ दी अबो नोटाबद्दल वाचत होतो. इंदोरमध्ये काय झालेलं आहे, 2 लाखापेक्षा जास्त मतं ही नोटाला पडलेली आहेत. आणि ते नोटाकडे बघत असताना तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे हा पर्याय, मग ते एक व्ह्यू पॉइंट असा होता की पर्याय असून सुद्धा पर्याय नसल्यासारखं आहे. दुसरी गोष्ट, मग एक मुद्दा असा होता की नाही हा नैतिक पराभव आहे असं मान्य केलं पाहिजे. म्हणजे जिंकलेला जो कॅन्डिडेट आहे ना त्याच्यानंतर क्रमांक 2 ची मतं कोणाला होती तर नोटाला होती. मग हा नैतिक पराभव मान्य करून पॉलिटिकल पार्टीजनं आपल्या धोरणामध्ये बदल केला पाहिजे की 2 लाखापेक्षा जास्त लोक आपल्याला रिजेक्ट करतायत म्हणजे तुमच्यापैकी कोणीही लायकीचा नाहीये. थोडक्यात नन ऑफ द अबो, राईट. दुसरी गोष्ट, ते असं म्हणतात की मग असं केलं जावं का की ज्या म्हणजे ज्या इलेक्शनमध्ये नोटाचा वापर जास्त झालेला आहे तर त्यांना इलेक्शनमधनं बॅन करावं, त्यांना निवडणुकीला उभं राहून न देणं. पण मग परत ते अगेन्स्ट इक्वॅलिटी त्या ठिकाणी होईल, डिस्क्रिमिनेटरी ठरेल. पण शेवटचा पॉइंट हा इतका महत्वाचा होता जो कदाचित आपण नॉर्मली विचार पण केला नव्हता. शेवटच्या पॉइंटमध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की नन ऑफ दी अबोचा वापर करण्याचं एक कारण हे देखील आहे की समोरचा कॅन्डिडेट हा पर्टिक्युलर एका जातीचा आहे आणि वोट बँक जी आहे तर ती पर्टिक्युलर एका जातीची आहे. आणि त्यामुळं केवळ जातीय द्वेषातून, जातीय तेढ जे आहे तर त्याच्या माध्यमातून त्या कॅन्डिडेटला मत द्यायचं नाही, म्हणून नन ऑफ दी अबो. आणि त्यांनी सांगितलं, से फॉर एक्झाम्पल एखाद्या मतदारसंघामध्ये
ती जागा जी आहे लोकसभेची तर ती शेड्यूल्ड कास्ट पॉप्युलेशनसाठी रिझर्व असेल आणि त्याच्यामध्ये एखादी सो कॉल्ड अप्पर कास्ट त्या ठिकाणी असेल तर ती कम्युनिटीज ठरवतीये की आपण ह्याला मतच द्यायचं नाही. मग प्रवास असा चालू झालेला होता की नोटा इज ऑल्सो एन एक्सप्रेशन. बरोबर, म्हणजे तुम्हाला सलमान खान आवडतो का शाहरुख खान आवडतो? मला कोणच आवडत नाही या दोघांपैकी, कारण मला ऋतिक रोशन आवडतो किंवा मला आमिर खान आवडतो. बरोबर, फॉर एक्झाम्पल. सो नोटा हे पण एक्सप्रेशन असू शकतं ना. तुम्हाला गुलाबजाम पाहिजे का तुम्हाला आम्रखंड पाहिजे? नाही, मला रसमलाई पाहिजे. मला रसमलाई आवडते ना, पण दोनच ऑप्शन आहेत म्हणून दोन पैकी एक निवडला पाहिजे असं काही नाहीये. काही जण म्हणत होते असून नसल्यासारखं आहे. काय तुम्ही नोटाला मत देणार आणि ते वायाच जाणार आहे ना, काय फरक पडणार आहे? तसं नाही. मग सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं? नोटा इज अन ऑल्सो एक्सप्रेशन. बरोबर, तुम्हाला हे पाहिजे का हे पाहिजे? बरोबर, या दोन्हीपैकी मला काहीही नको, हे पण माझं एक्सप्रेशन आहे ना. पण बऱ्याच वेळा यू आर फोर्स्ड टू चूज असं त्या ठिकाणी होताना दिसते. पण हा मुद्दा किती महत्वाचा आहे बघा. मग असे मुद्दे आपल्याला विविध आयाम ओपन करताना दिसतात आणि त्याच्या म्हणजे ते मुद्दे कोण मांडत नाही. आता नोटाचा कॉन्टेक्स्ट वेगवेगळ्या पद्धतीने मांडणार. मग विकास होत नाही त्यामुळे लोकांची हे आहे, वोटिंग पर्सेंटेज आधीच कमी आहे आणि त्यात लोक नोटाचा वापर करतात. मग कदाचित एखादा कॅन्डिडेट जिंकला असता पण नोटाला मतं जास्त मिळाली म्हणून तो कॅन्डिडेट पडला. राईट, पण मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हे असे पॉइंट शोधून काढणं आणि मग ते निबंध लेखनासाठी महत्वाचं ठरते. आणि हे काही ठरवून होत नाही बरं का. आजच्या पेपरमध्ये मला निबंधाचं काय मिळते नाही, कधीतरी 8 दिवसातनं एकदा असं होणारच आहे की निबंधासाठी सबस्टेन्शियल मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर थर्ड डायमेन्शन आहे ती म्हणजे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट. कुठलाही तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट असू द्यात. बरोबर, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन असू द्यात, जिओग्राफी असू द्यात, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असू द्यात, सोशलॉजी असू द्यात. त्याचा जो पेपर 2 आहे तर त्यात बरेच त्या ठिकाणी डायनॅमिक आस्पेक्ट आहेत आणि त्याला करंट रिलेव्हन्स त्या ठिकाणी आहे. राईट, कदाचित तुमच्या रिस्पेक्टिव्ह ऑप्शनलच्या फॅकल्टीजनी पण तुम्हाला सांगितलेलं असेल की करंट कॉन्टेक्स्टमध्ये पण काही पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघावे लागतील. सो तिथं देखील आपण व्हॅल्यू ॲडिशन किंवा डायरेक्टली महत्वाचे मुद्दे म्हणून आपण विचार करू शकतो. आणि मग फोर्थ डायमेन्शन मुलाखत तयारी. तुम्ही म्हणाल सर दिल्ली अभी बहुत दूर है, आप कहा की बात कर रहे हो. मी असं म्हणतो की मुलाखतीची तयारी उलट डे 1 पासून चालू होत असते. कारण पर्सनॅलिटी ही एका दिवसात तयार होते का हो? आज तुम्ही जे आहात हे मागच्या 16-17 वर्षामध्ये तुमच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहात त्याचं त्या ठिकाणी एक चित्र तुम्ही आहात, बाकी काहीच नाही. राईट, सो मुलाखत तयारी. मग इथं काय तुम्हाला असे जड शब्द युट्यूबवरती वापरले जातात ना. तुमची उत्तरं प्रगल्भ असली पाहिजेत, तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप असली पाहिजे, तुम्ही सेक्युलर आन्सर्स दिली पाहिजे, तुम्ही न्यूट्रल आन्सर दिली पाहिजेत, तुमच्याकडे ऑफिसर लाईक क्वालिटी असल्या पाहिजे, तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच असला पाहिजे. हे सगळं कशातनं येतो? हे सगळं या मुद्द्यांच्या अनालिसिस मधून येतं. मग समकालीन ज्वलंत मुद्दे. बऱ्याचदा MPSCचे पॅनल मेंबर्स तुम्हाला प्रश्न विचारतात की आता असा इश्यू चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय? मराठा रिझर्वेशनचा इश्यू चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय? मग इथं खरं तर तुम्ही त्या कम्युनिटीला बिलॉंग करता की न करता हा मुद्दा नाहीये. तुम्ही काय म्हणतात त्याला, ह्या प्रश्नाकडे किती सेन्सिटिव्ह पद्धतीनं बघता हा खरा मुद्दा आहे. मग कदाचित एखादा व्यक्ती त्या कम्युनिटीला बिलॉंग करत असेल तर तो फार एक्साइट होऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, हो सर दिलंच पाहिजे आरक्षण. एखादा जर त्या कम्युनिटीला बिलॉंग करत नसेल तर तो असं म्हणेल की सर हे आरक्षण हे 50% वर जाते त्यामुळे ते घटनात्मक दृष्ट्या टिकणार नाहीये. पण मुद्दा हा आहे का? मुद्दा असा आहे की आज मराठा आरक्षणाची जशी मागणी आहे तशी जाट आरक्षणाची मागणी आहे, पाटीदार आरक्षणाची मागणी आहे, गुज्जर आरक्षणाची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून तर आपल्याला असं लक्षात येईल ना की राष्ट्रीय स्तरावरती पण हा विचार केला जातोय की काय 50%च्या कॅपिंग लिमिटचं करायचं किंवा इंदिरा सोनी जजमेंटच्या रिव्हिजन त्या ठिकाणी करायचं वगैरे का. आणि मग हा काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा केला पाहिजे. मग ह्याच्यावरती पण वेगवेगळे आर्टिकल्स येत असतात.
समजा एखादी महिला अत्याचाराची घटना घडली, एखादी भ्रष्टाचाराची घटना घडली, ते लगेच विचारतात तुम्ही वाचलं का हो याच्याबद्दल? हो सर. मग तुम्हाला वाटतं का पोलीस डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार आहे? हो सर. मग तुम्ही कशाला येताय? तुमचा DYSP पहिला प्रेफरन्स काय? सर तेच तर बदलायसाठी येतोय. बरोबर. मग तो म्हणतो बाबा माझी सर्व्हिस झाली तुझ्या वया इतकी, आणि मग काय उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ना, तशी अवस्था आहे. म्हणजे तुम्हाला तिथं व्यवस्थित पद्धतीने आन्सर्स देता आली पाहिजेत. तुम्ही जे बोलताय त्याला प्रूव्ह करायला काहीतरी मुद्दे असले पाहिजेत. मग ते समकालीन ज्वलंत मुद्दे असू शकतात, सामाजिक प्रश्न जे आता सध्या निर्माण झालेले आहेत तर ते त्या ठिकाणी असू शकतात, वेगवेगळे न्यायालयीन निवाडे आहेत तर ते असू शकतात, आणि याच्याबद्दल तुमचं मत काय आहे, तुमची थॉट प्रोसेस नेमकी काय तर ते चेक करण्याचा प्रयत्न ते करतात. करंटच्या इश्यूज मध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. बरोबर. बऱ्याचदा ते कम्प्युटर इंजिनियर असलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे जातात. बरोबर. त्यांना काय हे काय म्हणतात त्याला, त्यांना ते 3 इडियट्स मधल्या चतुर सारखं व्हॉट इज मशीनचं उत्तर नको असतं. त्यांना फक्त काय अपेक्षित असतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फायदे आणि संभाव्य असणारे तोटे याबाबतची जाण बिईंग अ कम्प्युटर इंजिनियर या व्यक्तीला आहे की नाही. तुमच्या ग्रॅज्युएशनचा उपयोग काय होईल का प्रशासनासाठी? तसं तर कुठल्याच ग्रॅज्युएशनचा प्रशासनासाठी उपयोग नाही, आणि म्हटलं तर सगळ्या ग्रॅज्युएशनच्या प्रशासनासाठी उपयोग होऊ शकतो. पण ओढून ताणून तुम्ही कशाला सांगताय की हो सर मी हे शिकलेलो आहे, माझ्या ग्रॅज्युएशन मध्ये फॉरेन्सिकचा विषय होता, मग उद्या तुम्ही मला DYSP केलं तर मी फॉरेन्सिक मध्ये जाईन. अगदी सांगतात की हो सर मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, उद्या जर का कुठं गाडी बंद पडली तर मी स्वतः गाडी ती रिपेअर करू शकतो. भाऊ DYSP होणार तू. बरोबर. गाडी बंद पडल्यावर पहिल्यांदा तू काय तुझे अधिकार गाजवणार ना, फोन करून त्या मोटर व्हेकल सेक्शन मधल्या माणसाला म्हणणार की तुला कळलं नाही का, माझा राऊंड होता आणि गाडी बंद पडलेली आहे, आता मिनिस्टरचा दौरा आहे, मी तिथं पोहोचू शकत नाही, काय करू, मला रिलीवर गाडी दे पटकन. राईट. अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला आता असं लक्षात येईल की आपली उत्तरं फापट पसार आहेत, आपल्या उत्तरामध्ये नेमकेपणा नाहीये. आपली उत्तरं आपण देत असताना आपल्याला नेमकं काय बोलायचंय तर ते सुचत नाहीये. हे सगळं या प्रोसेसमधनं सुटणार आहे, आणि त्याच्यासाठी न्यूजपेपर रिडिंग त्या ठिकाणी गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि त्याच्यानंतर 5th डायमेन्शन मग आहे जी ट्रॅडिशनल आपली. ही डायमेन्शन कशासाठी गरजेची आहे तर आपली प्रिलिम एक्झाम जी आहे तर त्या प्रिलिम एक्झामच्या दृष्टिकोनातून ही डायमेन्शन गरजेची आहे. पूर्व परीक्षा ज्याला साधारणतः हे 12-13 उपघटक आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आपलं ओरिएंटेशन कसं असलं पाहिजे, मग आपण आता अभ्यास करत असताना मेन्स पर्स्पेक्टिव्हने जास्त करावा. का तर प्रिलिम थोडीशी लांब आहे. प्रिलिमच्या 4-5 महिने आधी आपण प्री ओरिएंटेड करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जर का तुम्ही घेतली, फॉर एक्झाम्पल शांघाय सहकार्य संघटना, प्रीला प्रश्न काय येणार आहे, स्थापना कधी झाली, संस्थापक सदस्य कोण आहेत, भारत सदस्य आहे का, असेल तर तो कधी बनलेला आहे, मुख्यालय कुठं आहे, या वर्षीची परिषद कुठं पार पडली, पुढील वर्षीची परिषद कुठं पार पडणार आहे. याचा मेन्सच्या आन्सर रायटिंगला काय फायदा होणार आहे का? नाही होणार. कारण मेन्सच्या आन्सर रायटिंगला काय विचारलं जाणार आहे की चीन ज्या ऑर्गनायझेशन मध्ये डॉमिनेटिंग आहे अशा 2 ऑर्गनायझेशन, एका बाजूला ब्रिक्स आहे आणि दुसऱ्या बाजूला SCO आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये भारत प्रतिनिधित्व करतोय. मग अशा वेळी भारत चीन हितसंबंध सुधारण्यासाठी या 2 ऑर्गनायझेशनचा काय त्या ठिकाणी रोल राहील, हे अनालिसिसचे मुद्दे आहेत ना. म्हणजे बऱ्याच जणांना अनालिसिस म्हणजे काय, फॅक्च्युअल डेटा म्हणजे काय हेच कळत नाही. अनेक मॅगझिन मार्केटमध्ये आलेली आहेत. बऱ्याचदा ती मॅगझिन असंही करतायत की जुनेच डेटा देत आहेत, जुन्याच पद्धतीने डेटा सांगतायत, फॅक्च्युअल पद्धतीनेच त्या ठिकाणी डेटा देत आहेत, आणि काय आयोगाच्या नव्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार एवढं वरती टायटल टाकलं की झालं, पण ते तसं उपयोगाचं नाहीये ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल काहीतरी
कुपोषणाबद्दलचा अहवाल आलेला आहे, ठीक आहे. त्या अहवालातल्या तरतुदी, अहवालातला फॅक्च्युअल डेटा जो आहे तर तो तुमच्याकडे आला, पण मी म्हणेन त्याच्या पुढे जावा ना. त्याच्यात म्हणजे काय म्हणतात त्याला, ते कुपोषण कमी करण्यामध्ये भारतामध्ये आव्हानं काय आहेत, त्याच्यासाठी उपाययोजना काय केल्या जाऊ शकतात, त्याच्यातनं वे फॉरवर्ड काय असू शकतो, हे आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. क्लिअर. सो इन जनरल या 5 डायमेन्शन्स ज्या आहेत तर त्या आपण करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून उलगडा केला पाहिजे. आता याच्यानंतर आपलं पुढचं जे लेक्चर होईल तर त्या लेक्चरमध्ये आपण GS1 वरती डिस्कशन करणार आहोत. GS1 कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना, करंट अफेअर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना, नंतर GS2, नंतर GS3, आणि ते करत असताना सायमल्टेनियसली मी काही न्यूजपेपर मधले मुद्दे दाखवणार आहे आणि मग कसं वाचायचंय, त्याच्यानंतर त्यातलं काय महत्वाचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगणार आहे. क्लिअर. सो अशा पद्धतीने इन जनरल आपलं ओरिएंटेशन असलं पाहिजे. राईट. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आता तुम्ही विचारू शकता. म्हणजे येस, यू मे आस्क द क्वेश्चन्स. न्यूजपेपर वगैरे कसा रीड करायचा वगैरे ते मी सांगेन तुम्हाला. आधी पहिल्यांदा सिलेबसचे पॉइंट, त्यात करंटचे विचारलेले मुद्दे आणि त्यात काय विचारलं जातंय हे जेव्हा कळेल ना तेव्हा न्यूजपेपर रीडिंग कसं करायचं याचं उत्तर त्या ठिकाणी मिळून जाईल. म्हणून मी आत्ताच न्यूजपेपर रीडिंग बद्दल जास्त काही बोलत नाही. ठीक. कारण ती एक प्रोसेस आहे, ती कळली की आपोआपच न्यूजपेपर रीडिंग कळेल. म्हणजे जसं पहिल्याच एपिसोडला जर मी शेवट काय होणार आहे असं सांगितलं तर तुम्ही काय म्हणाल, अहो सर पात्र तर एस्टॅब्लिश होऊ द्यात, शेवटच्या एपिसोडमध्ये ते मी कॅरेक्टर एक बघतोय ते तर पहिल्या एपिसोडमध्ये नाहीच आहे. का नाहीये? कारण त्याचा जन्मच मुळात 3ऱ्या एपिसोडमध्ये होणार आहे. सो असं आहे सगळं. राईट. सो त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करावी लागेल.